नमस्कार प्रेक्षकांनो, सुस्वागतम. हळद रुसली कुंकू हसलं या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण पाहणार आहोत की आपली जी काही कृष्ण आहे तिला सावित्रीचे बोलणं आठवत असतात. कारण तिला सावित्री बोललेली असती की हा पनोतीची चेहरा बघितला की मला दिवस चांगला जात नाही. आणि आता कृष्ण लगेच आपले चेहरा पाण्याने काढते. त्यावेळेस इकडे कृष्ण आता लहानपणीही सावित्री आई पूजाला आणि भक्तीला कशा प्रकारे जीव लावायची, माझा कशा प्रकारे रागराग करायची, त्यांना दोघींना अंथरुणावर झोपायची आणि मला घराबाहेर झोपवायला लावायची, हे सुद्धा सर्व आठवू लागतं. आणि कृष्णाला ते खूप वाईट वाटत असतं आणि ती खूप रडत असते. आता कृष्णाला या सर्व गोष्टी आठवतात आणि तिच्या मनाला खूप वाईट वाटत असतं. दुसरीकडे असं बघायला मिळतं की आता ही गौतमी म्हणजे पूजा ही ऑफिसमध्ये असते आणि स्टाफ समोर बसलेली असते. तेवढ्यामध्ये ही गौतमी जी आहे ती मंजूला बोलते की आज मी माझ्या डीला प्रपोज करणार आहे. आता फक्त शेवटचे 400 रुपये बाकी आहेत माझ्याकडे. शेवटची जी काही अरेंजमेंट करायची आहे ती तर मला करावीच लागणार आहे, असं पण ही पूजा आपल्या मनाशी बोलत असते. तेवढ्यामध्ये मंजू समोर असते. समोर एक मुलगा बसलेला असतो. तर ही पूजा आता या मंजूला विचारते की हा मुलगा मला पैशाची मदत करेल का गं थोडीशी. तर मंजू बोलते की रिक्वेस्ट तर टाकून बघ. तर इकडे दुसरीकडे कृष्ण ही खूप रडत असते. तेवढ्यामध्ये ही भक्ती तिथे येते. भक्ती आपल्या या कृष्णाला बोलते की काय झालं ग तुला रडायला. तेवढ्यामध्ये आता कृष्ण ही भक्तीला बोलते, अगं आम्ही ज्या वेळेस ही भाजी घेऊन चाललो होतो ना त्यावेळेस एक ॲक्सिडेंट झाला. एक बुकाटा पाहुणा भेटला होता, गावाकडे आला होता बघ, तो मागं चिखलात पडला होता. मी त्याला बाहेर काढलं होतं. तो बुंगाट पाहुणा सारखं धडकतो. तेवढ्यामध्ये इकडे भक्ती बोलते की मला एक म्हणायचं कृष्णा, तुला तो पाहुणा सारखा का भेटतो ग. बहुतेक मला वाटतं की तो बुंगाट पाहुणाच राजकुमार आहे की काय तुझ्या आयुष्यात आलं. एवढ्यामध्ये कृष्णा बोलते, अगं भक्ती तू काही पण कसंही संबंध जोडतेस, तेच ते राजकुमार जे काही खोटं तुझ्या डोक्यात आहे ना ते काढून टाक आणि चल आपल्याला ते जयकांच्या तोंडावर पैसे फेकायला जायचे आहे, आवर चल पटकन, असं कृष्णाही भक्तीला बोलते. तर भक्ती हो असं बोलते. आता भक्ती खुश होते. त्यानंतर कृष्णाही आतमध्ये जाते. दुसरीकडे ही जे काही पूजा म्हणजे गौतमी जी आहे ते आता समोरच्या एका व्यक्तीला पैसे मागण्यासाठी त्याच्या जवळ येत असते. तो तिच्याकडे बघत असतो. मंजू हे सर्व बघत असते. त्यानंतर आता पूजा ही जी आहे ती ह्या मुलाजवळ येऊन उभी राहते. त्याला बोलते की हाय पुशू. तेवढ्यामध्ये इकडे हा मुलगा म्हणतो, खूप खुश होतो. तो बोलली की काय तू मला पुशू बोलते, तर तुला नाही आवडलं का मी तुला पुशू बोलेल. तेवढ्यामध्ये हा मुलगा बोलते की मला आजपर्यंत एवढ्या प्रेमाने कधी हाकच मारली नव्हती, त्यामुळे बाकी काही नाही. तर पूजा त्याला बोलते की तू कामात बिझी आहेस का. त्यावर आता पुशू बोलतो की अगं मी वेळ काढून शकतो, तसं काही नाही आहे आणि प्रॉब्लेम नाही. तर ही पूजा बोलते की मला एक म्हणायचं, तू ऑफिसच्या पिकनिकसाठी येणार आहेस का. तर आता इकडे पिशू बोलतो की हो तू येणार आहे का. त्यावर आता इकडेही आपली पूजा बोलते की माझी पिकनिकली याची खूप इच्छा आहे, परंतु घरी थोडे प्रॉब्लेम्स आहे. त्यावर आता पिशू बोलते की अरे तुला पैसेच लागतात का, देतो मी पैसे, चल तुला, असं पिशू आता या पूजेला बोलते. त्यावर आता पूजा बोलते की नाही नको मला तुझे पैसे नको. तर पुष्कर लगेच बोलतो की मी तुला किती पैसे लागतात. हा पुष्कर तेवढे पैसे द्यायला तयार आहे. असं पण इकडे हा पुष्कर आता असं म्हणत पॉकेटमध्ये लगेच 2000 रुपये काढतो आणि पूजाला बोलतो की 2000 रुपये आहेत माझ्याकडे. तर पूजा बोलते की इट्स ओके तुला लागतील खर्चायला. त्यावेळेस आता यात पुष्कर लगेच बोलतो की अरे बाबा मला कशाला खर्च, तुला लागतात ना, राहू दे, तुला तुझी गरज भागेल. तेवढ्यामध्ये इकडे पूजा बोलते की ठीक आहे आणि ॲक्च्युली थँक्स बरं का, असं म्हणत होती की आज ही पूजा आहे ना ती लगेच पुष्करला घट्ट मिठी मारते. त्यावेळेस इकडे ही पूजा लगेच बोलते की हे बघ आपली जेव्हा सॅलरी होईल ना तेव्हा मी तुला पैसे देऊन टाकेल बरं का, थँक्यू, असं म्हणत पूजा ते 2000 रुपये घेते आणि पुन्हा मंजूकडे येते. 2000 ही पूजा घेते आणि आपल्या पाहुणच्यामध्ये ठेवते आणि ह्या आपल्या मंजूला बोलते की अगं आताशी कुठे 2000 मॅनेज झाले, तर अजून 8000 मी कुठून मॅनेज करू, असं ही पूजा आता मंजूला सांगते. तेवढ्यामध्ये आता हा आपला दुष्यंत तिथे येतो. दुष्यंत लगेच बोलतो की अगं काय करतेस, काय झालं. पैशाचं बोलतो की अगं लचणला जायचं आहे बरं का पटकन. तरी गौतमी बोलते की हो येते मी. दुसरीकडे आता भक्ती जी आहे तिकडे जयकांतला पैसे देण्यासाठी आपल्या कृष्णाबरोबर आटपून चाललेली असते. ती कृष्णाला बोलते की आटोपले की नाही तुझं. तेवढ्यामध्ये सावित्री त्यांच्याकडे गुपचूप बघत असते. तेवढ्यात आता कृष्ण हीच सर्व काय आटपून गाडीवर जाऊन बसलेली असते आणि ते भक्तीला बोलते की चल पटकन. तेवढ्यामध्ये कृष्ण तिला बोलते की अगं डब्यात पैसे ठेवले होते मोजून घे. तर भक्ती बोलते की अगं रात्री मोजून ठेवले होते पैसे, आपण आता काही मोजायची गरज नाही, असं म्हणते. तो पैशाचा डब्बा एका पिशवीमध्ये भक्ती घेते आणि कृष्ण गाडीवर जाऊन बसते. दुसरीकडे आता हा दुष्यंत पूजा हे दोघी जेवण करण्यासाठी हॉटेलमध्ये आलेले असतात. आता ही पूजा जी आहे ती आपल्या मनाशी बोलते की अरे तुझ्यासारखं श्रीमंत मुलाला फसवायचं असेल तर थोडीफार किंवा होईना इन्व्हेस्टमेंट करावीच लागणार ना,
असं पण ही गौतमी जी आहे ती आपल्या मनाशी बोलत असते. आता दुष्यंत बोलतो की काय कसला विचार करतेस तर तू? तर आता पूजा बोलते की नाही, मी कसलाच विचार करत नाही. दुसरीकडे कृष्णा आणि भक्ती या दोघी इकडे गाडीवरती बसून जयकांतचे पैसे देण्यासाठी चाललेले असतात. कृष्णा आता भक्तीला बोलते की आपण हे पैसे लवकरात लवकर ते जयकांतचे देऊन टाकेल ना, मग आपलं कर्ज फिटून जाईल. मग आपल्या विहिरीचं काम करायचं आहे. माझं एक अजून स्वप्न आहे मोठं, आपण स्वतःचं ट्रॅक्टर घेऊन टाकू. अगदी विषय अगदी खेळ खतम करायचा बरं का, असं कृष्णाही भक्तीला बोलत असते. तेवढ्यामध्ये इकडे भक्ती बोलते की तुझ्या मनात जो काही राजकुमार आहे तो बघ बरं का एकदा. तेवढ्यामध्ये इकडे ही गौतमी जी आहे ती हॉटेलमध्ये येऊन बसलेली असते आणि ती आता जे काही रिसेप्शन बुक असते ते वाचू लागते आणि बोलते की इथे तर खूप महागड्या ह्या भाज्या आहेत, काय करावं आता. त्यानंतर गौतमी खूप खुश होते मध्ये येते. ती बोलते की एवढं बिल मी कुठून भरणार, इतके पैसे मी कुठून देणार. त्यानंतर आता ही गौतमी जी आहे ती समोरच्या मॅनेजरला बोलते की ठीक आहे जाऊ दे. तेवढ्यामध्ये दुष्यंत आता तिथे समोर येऊन बसतो. तो थोडासा साईडला गेलेला असतो. आता दुष्यंत आपला पूजाला विचारतो की काय ऑर्डर केलेस. त्यावेळी पूजा बोलते तुझी चॉईसचं कर, मी अजूनच काहीच केलं नाही. त्यानंतर आता दुष्यंत जे काही बुक आहे ते हातामध्ये घेऊन काय चॉईस होतं की नाही ते वाचू लागतो. त्यानंतर आता दुष्यंत बोलतं की हो थोडं इंटरेस्टिंग वाटतंय, विघ्न ड्रामा तुला आवडतं ना गौतमी, असं पण दुष्यंत जो आहे तो आपल्या गौतमीला विचारतो. तर गौतमी आपली मनाशी बोलते की आता कबर विष मिळतं की विचार तेवढीच बाकी आहे, मला पिण्याची बाकी काही नाही, असं पण इकडे गौतमी आपल्या मनाशी बोलते. दुष्यंतला खूप खूप खुश गौतमीकडे बघत असतो. जनकल्याण प्रश्न आयोजित सामूहिक विवाह सोहळा हा खूप मोठा एक कार्यक्रम आयोजित झालेला असतो. या कार्यक्रमामध्ये बायजाबाई अगदी अध्यक्षस्थानी पाहून म्हणून आलेले असतात आणि काका पण असतात. जयकांत पण समोर असतो. आपले काकी पण तिथे असतात. तेवढ्यामध्ये जयकांत हा आपल्या काकीला बोलतो की आता इलेक्शन म्हटल्यावर पैसेही खर्च करायला लागणार आहे आणि आचारसंहिता सुरू झाली की मग काहीच करता येत नाही, असं पण जयकांत त्या बायजाबाईला बोलतो. गावकरी सुद्धा बायजाबाईला बोलतात की आम्ही आहोत बरं का तुमच्या पाठीशी, तुम्ही अजिबात कसलंच टेन्शन घ्यायचं नाही. तर बायजाबाई या सर्व गावकऱ्यांना बोलते की खर्चाचा विषय नाही, पहिल्यांदा एवढं मोठं सामूहिक विवाह सोहळा जो काही पार पाडायचा आहे तो आमच्या नावावर आहे, त्यामुळे दणक्यात पार पाडायला पाहिजे ना, अख्खा कोल्हापुरात नाही तर भारताच्या कानाकोपऱ्यात सर्वकडे ही बातमी पोहोचायला पाहिजे, असं बायजाबाई सर्व गावकऱ्यांना सांगत असते. तेवढ्यामध्ये कृष्णा आणि ही भक्ती कृष्णा तिथे येते आणि ह्या जयकांतचे जे काही पैसे द्यायचे असतात ते जयकांतला कुठे दिसतात की नाही हे ते बघू लागतात. तेवढे जयकांत आता लगेच कृष्णाला बघतो आणि तिच्यासमोर जाऊन उभा राहतो आणि बायजाबाईचं लक्ष जे आहे ते आता जयकांतकडे जातं. जयकांत कृष्णाशी बोलत असतो. तर आता तेवढ्यात बायजाबाई कृष्णाला दिसते आणि ज्यावेळेस एका त्या बकरीचे पाय मोडलेला असतो तेव्हा कृष्णा आपल्याला तिथे दिसलेली होती आणि तेव्हा आपल्याशी बोलली होती, हे सर्व बायजाबाईंना आठवू लागतं. त्यानंतर बायजाबाई सर्व गावकऱ्यांना बोलते की तुमच्या सर्वांच्या पाठिंब्याशिवाय हे काम पूर्ण होणार नाही, पैशाची अजिबात काळजी करायची नाही. या बायजाबाई जिथे तिथे आहे ना असं पण बायजाबाई सर्वांना खूप खूप खुश होऊन सांगत असते. तेवढ्यात आता काकी लगेच बोलते की अहो तुम्ही एक टाईमला निकाल तरी कुठला लावणार आहे. तर बायजाबाई बोलते की अहो किती लोकांची लग्न तुम्ही लावणार आहेत एक टाईमला, असं म्हणायचं होतं मला, असं काकी तेवढ्यामध्ये बायजाबाईला बोलते की मी एका वेळेस 500 लोकांचं लग्न इथे लावणार आहे. तर दुसरीकडे लग्नात जयकांत आहे तो कृष्णाला बोलतो की पैशाची सोय झाली की नाही ते मला तोंडाकडून बघून वाटत नाही, नेमकं तुम्हाला पैसे भेटलेत की नाही, इतकी कसा पाहिजे दगादग करता या जयकांतला. हो म्हणणं तुमचे सर्व पैसे माफ, फक्त माझी ऑफर जी आहे ती ॲक्सेप्ट करा तुम्ही, माझं एवढं म्हणणं आहे कृष्णा. अगं हा जयकांत जो आहे ना तो तुझा राजकुमार बनेल, असं पण जयकांत दादा जेव्हा कृष्णाला बोलत असतो तेव्हा इकडे भक्ती जी आहे ती तो काही पैशाचा डब्बा आहे तो समोर काढू लागते. कृष्णा तिला बोलते की पैसे देऊन टाक, परंतु आता जो काही भक्ती तो डब्बा काढते आणि त्याचं झाकण खोलते तर त्या डब्यामध्ये पैसे कमी असतात. भक्ती पैसे बाहेर काढते आणि मोजू लागते, त्यातून काही पैसे सावित्रीने काढून घेतलेले असतात. आता लगेच भक्ती बोलते की कृष्णा अगं यात तेवढे पैसे नाही. त्यावर आता कृष्णाला खूप मोठा धक्का बसतो. दुसरीकडे जयकांत बोलतो की तू मनाने आणि तनाने आणि माझी हो बाकी काही नको. दुसरीकडे ही सावित्री जी आहे ती आपल्याला मनाशी बोलते की आता मला काहीतरी करावं लागेल. तेवढ्यामध्ये सावित्रीला आपल्या गौतमीचा कॉल येत होतं. गौतमी आपल्या आईला बोलते की अगं आई मला पैसे लागतात. तर इकडे ही सावित्री ही पूजाला बोलते की अगं पिल्ला तू काही खाल्लंस का, जेवलीस का, असं विचारपूस करत असते. तर इकडे गौतमी बोलते अगं आई मी खाल्लं, थोडंसं खाल्लं. परंतु तेवढ्यामध्ये सावित्री बोलते की अगं तू थोडंसं टेन्शनमध्ये कारण तुझा आवाज येत नाही, एवढा खूप बारीक येतोय. तेवढ्यामध्ये इकडे पूजा लगेच बोलते की अगं जॉब लागली आहे मी, परंतु टेन्शन माझी पाठच सोडत नाही. त्यावर सावित्री बोलते की काय झालं सांग ना. तर पूजा बोलते की अगं आई खूप महत्त्वाचं काम आहे, मला पैसे लागतात ना, 11,000 रुपये अजून बाकी आहेत, काही मॅनेज केलं की कुठून मॅनेज करावं ते पण काही कळत नाही, असं पूजा ही आईला बोलते असते. आता ऑफिसमध्ये मागितलेलं असतं कुणाला तरी, परंतु आत्ताच मी जॉईन झालो, कोणी मला कसले पैसे देईल ग.
काय करू आई, मला समजतच नाही आहे, असं पण ही पूजा आहे जी आहे ती आपल्या आईला सांगत असते. तर मात्र आता इकडं कृष्णाच्या हातून जे काही पैसे आपण घेतलेले असतात ते सर्व सावित्रीला आठवतं. सावित्री बोलते की आई, माझ्याकडे पैसे देईल मी तुला, असे ही सावित्री जी आहे ते आपल्या मुलीला बोलते. सावित्री बोलते की अगं, तुझी आई आहे इथे असताना तू टेन्शन घेऊ नको, तुझ्यासाठी काही करायला तयार आहे, तू मला फक्त 8,000 रुपये हवेत ना, देते मी तुला 8,000 रुपये आणि तुझ्या अकाउंटवर मी पैसे टाकेन देते, असं सावित्री जेव्हा आपल्या मुलीला बोलत असते तर पूजा खूप खुश होते. पूजा बोलते की आई, खरोखर किती चांगली आहेस गं तू, बरं झालं दे आई, मला मीटिंगला जायचं आहे, तू आत्ताच्या आत्ता बँकेत जा आणि माझे पैसे अकाउंटवर टाकून दे, असंही पूजा जी आहे ती आता आपल्या आईला बोलत असते. तेव्हा मात्र सावित्री आता फोन ठेवते आणि या मुली आल्यात की नाही हे ते बघून लागते आणि डब्यातून ते पैसे ती काही काढून घेते आणि या पूजेला अकाउंटवर टाकून देते. बायजाबाई जी आहे ती काकांना बोलते, आता मला 500 लोकांचा हा सामुदायिक विवाह सोहळा पार पाडायचा आहे, परंतु माझ्या लेकाच्या लग्नाचं मला बघावं लागते, असं बाईजाबाई काकांना सांगत असते. तेवढ्यामध्ये आता ही कृष्णा, हा जयकांत आणि भक्ती हे तिघे जण बोलत असतात. तर काकी बाईजाबाईला विचारते की कसला विचार करताय. तेवढ्यामध्ये इकडं बाईजाबाई बोलते की नवीन जोडप्याला जर वाण दिलं तर ते चांगलं असतं आणि असं नवीन जोडप्याला वाण दिलं तर आपल्या मुलाच्या डोक्यावर लवकर अक्षता पडतात असं म्हणतात, मग मला तसं करावं लागेल. तेवढ्यामध्ये काकी बोलतात की आता दुष्यंतला मग इकडे बोलावं लागेल. तेवढ्यामध्ये बायजाबाई बोलतात की गावाकडचं नाव काढलं की तो इकडे यायला तयार होत नाही, आता वाढदिवसाला तर कसा बसा बोलावलं होतं, असं पण बायजाबाई या काका काकींना सांगते. दुष्यंत आणि ही पूजा ही दोघी हॉटेलमध्ये जेवण करत असतात. गौतमी आपल्या मनाशी बोलते की आता जर पैसे अकाउंटला नाही आले तर मी प्रपोजला कसं करू, माझंच पचका होईल याच्यासमोर, असंही गौतमी म्हणजे पूजा ही जी आहे आपल्या मनाशी बोलत असते. तेवढ्यामध्ये दुष्यंतच्या मोबाईलवर आईचा कॉल येतो. तर दुष्यंत लगेच बोलतो की एक्सक्यूज मी, मला आईंचा कॉल उचलावा लागेल, असं म्हणून तो कॉल उचलतो आणि साईडला बोलण्यासाठी जातो. पूजा पटकन आईला इकडे फोन लावते आणि तिला विचारते की आई, तू पैसे टाकलीस का माझ्या अकाउंटवर. सावित्री बोलते की अगं, मी 5 मिनिटांमध्ये बँकेमध्ये जाणार आहे, तू काळजी करू नको, तू अजिबात काळजी करू नको, असं म्हणत होते. ही सावित्री जेव्हा फोनवर बोलत असते तर पूजा लगेच फोन कट करते. त्यानंतर दुष्यंत तिकडे बाहेर साईडला फोनवर बोलण्यासाठी आलेला असतो आणि ही भक्ती आणि कृष्णा दोघी पैशाच्या बाबतीत बोलत असतात. कृष्णा ही भक्तीला बोलते की आपण तर सर्व पैसे डब्यात ठेवले होते, मग पैसे गायब कसे झाले. भक्तीला पण खूप टेन्शन येतं. त्यानंतर कृष्णा त्या डब्यामध्ये ते पैसे बघते. त्यानंतर असते जयकांत जो आहे तो आपल्या शर्टचं कॉलर लगेच असे हाताने थोडंसं साईडला करतो आणि बोलतो की काय, कुठे गेले तुमचे पैशाला काय पाय फुटले की काय, असं जयकांत जो आहे ते कृष्णाला बोलतो. आणि तुला पैसे द्यायचे नव्हते तर इथे शायनिंग मारायला आलीस का, असं पण हा जयकांत जेव्हा कृष्णाला बोलतो तर कृष्णा बोलते की आम्ही इथे शायनिंग नव्हतं मारायला आलो तर ते पैसे द्यायला आलो होतो, असं पण कृष्णाही जयकांत बोलते. तेव्हा आता जयकांत खूप आवाज वर करून जेव्हा कोणाशी कृष्णाशी बोलत असतो तेव्हा मात्र बायजाबाईंना हे ऐकू जातं. बायजाबाई लगेच येतात आणि जयकांतला बोलतात की काय चालू आहे जयकांत हे. तेव्हा जयकांत बोलते की अहो काकी यांनी माझ्याकडून खूप दिवसापासून कर्ज घेतलं आहे, त्याचे हप्ते भरत नाही वेळेवर, असं जयकांत या बायजाबाईंना सांगू लागतो. तेव्हा आता बायजाबाई बोलते की अजिबात त्यांच्याकडून कसलेच पैसे घेऊ नको, मी देते पैसे. तर दुसरीकडे असं बघायला मिळतं की भक्ती आणि कृष्णा घरी येतात. तर सावित्री बोलते की किती पैसे चोरीला गेले, तुमचे 8,000 रुपये गेलेत का. आता भक्ती आपल्या आईला बोलते की आई, तुला कसं माहिती ग आमचे 8,000 रुपये चोरीला गेले. दुसरीकडे आता असं बघायला मिळतं की लगेच कृष्णा जी आहे ती आई सावित्रीकडे बघते, कारण तिला माहिती असतं की आईनेच पैसे चोरलेच आहेत आणि खरोखर प्रेक्षकांनो ते पैसे सावित्रीने चोरण्या पूजेला अकाउंटवरती पाठवले असतात. इकडे ही जी काही पूजा आहे ती आपल्या दुष्यंतला गुलाबाचं फूल देते आणि आय लव्ह यू दुष्यंत असे बोलते, परंतु दुष्यंत ते गुलाबाचं फूल काही स्वीकारत नाही आणि आपल्या पूजाचं जे काही प्रपोज आहे ते पूर्णपणे झालेलं नसतं. तर प्रेक्षकांनो नेमके आता पुढे काय काय होणार, तरी काय होणार हे बघणंसुद्धा खूप इंटरेस्टिंग असणार आहे. हळद रुसली कुंकू हसलं या मालिकेची डेली अपडेट्स मिळवण्यासाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक शेअर करा. धन्यवाद.